हॅलो स्टुडंट्स, याच्या आधी आपण एनर्जी बघितली, बरोबर आहे. एनर्जी म्हणजे काय आहे तर इज द कपॅसिटी ऑफ द बॉडी टू परफॉर्म द वर्क इज कॉल्ड ॲज अन एनर्जी. आणि मग या एनर्जीचे आपण प्रकार वेगवेगळे पाहिले. त्यातले आपण मेकॅनिकल एनर्जीचे दोन प्रकार पाहिले होते. एक कायनेटिक एनर्जी बघितलं होतं आणि दुसरं पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण कायनेटिक एनर्जी काय आहे म्हणून ते बघितलेलं होतं, बरोबर आहे. मीन्स द एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट which has because of its motion is called as an kinetic energy. आणि त्यावरून आपण कायनेटिक एनर्जीचं सूत्र देखील तयार केलं होतं. काय सूत्र होतं कायनेटिक एनर्जीचं? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². हे आपण एक्सप्रेशन तयार केलेलं होतं. आता आपण दुसरी एनर्जी जी बघणार आहोत, ज्याला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचा दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. आता what is meant by potential energy? Means potential energy is basically called as a stored energy. That is, a object can be stored the energies which can be utilized for the future action. त्याला म्हणते एनर्जीला असं म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. मीन्स द स्टोअर जी एनर्जी असते तिला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं. आता ह्या पोटेन्शियल एनर्जीचे आपण वेगवेगळे प्रकार देखील तुम्हाला मी सांगते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही रबर बँड घेतला हातामध्ये, बरोबर आहे. आणि तो रबर बँड तुमच्या हाताने तुम्ही स्ट्रेच केला, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही रबर बँड स्ट्रेच करता त्यावेळेला तुमच्या हातातली एनर्जी त्या रबर बँडमध्ये जाते, बरोबर आहे. आणि मग त्या रबर बँडमध्ये ती एनर्जी गेल्यामुळे तो रबर बँड तुमचा ताणलेला आहे विशिष्ट प्रकारे. आणि त्यामुळे त्या रबर बँडमध्ये असलेली जी एनर्जी आहे त्या एनर्जीला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. आणि मग तो तुम्ही रबर सोडता ते तो मूव्ह होतो. मीन्स त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? कायनेटिक एनर्जीमध्ये होतं, बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय समजलं? आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते. आता तुम्हाला आठवत असेल की लहान मुलांचं एक खेळणं असतं बघा. आपण चावी फिरवतो की मग ते खेळणं नंतर टाळ्या वाजवायला लागतं, बरोबर आहे. मग ॲक्च्युली त्याच्यामध्ये देखील काय आहे, त्यामध्ये जी एनर्जी ती नक्की कोणती आहे तर तो पण एक पोटेन्शियल एनर्जीचाच प्रकार आहे. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही काय करता त्या खेळण्याला अशी चावी फिरवता तेव्हा ते खेळण्याच्या आतमधली जी असते ती स्प्रिंग एखाद्या विशिष्ट प्रकारे गुंडाळली जाते. आणि विशिष्ट प्रकारे गुंडाळली गेल्यामुळे त्याच्या स्पेसिफिक पोझिशन असल्यामुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर केली जाते त्या एनर्जीला आपण काय म्हटलं जातं? पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं. आणि मग हळूहळू जेव्हा ती स्प्रिंग उलगडत जाते तेव्हा त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय की वेन द एनर्जी स्टोअर बाय द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इज स्पेसिफिक स्टेट ऑर द पोझिशन इज कॉल्ड ॲज अन पोटेन्शियल एनर्जी. आता आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की लहानपणी तुम्हाला माहिती आहे बो अँड ॲरो यू कॅन यूज, ज्याला आपण मराठीमध्ये धनुष्यबाण असं म्हणतो, बरोबर आहे. मग आता तो धनुष्यबाण तुम्ही कधी जर ऑब्झर्व केला, तुम्ही लहानपणी पण काडीचा म्हणून खेळताना आपण बऱ्याच वेळा बघतो. पण त्याही तुम्ही नीट बघता की जेव्हा त्या धनुष्यबाणाला जेव्हा बाण लावला जातो तेव्हा तुमच्या हाताची जी पोझिशन आहे ती विशिष्ट प्रकारेच असावी लागते, बरोबर आहे. आणि त्या विशिष्ट धनुष्यबाणाचा आकार असल्यामुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी पूर्णपणे म्हणजे तुमचा हात आणि तो धनुष्य ताणलेला धनुष्यबाण याचा जो आकार आहे त्याच्यामध्ये विशिष्ट स्टेटमुळे किंवा त्याच्या विशिष्ट आकारामुळे त्याच्यामध्ये एनर्जी जी साठवली जाते, स्टोअर केली जाते. आणि त्याच एनर्जीला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जेव्हा तुम्ही असा तो धनुष्यबाण ताणता, बरोबर आहे, विशिष्ट पद्धतीने कसाही ताणला तर तो बाण जात नाही बघा. विशिष्ट पद्धतीने ताणल्यानंतर तुम्ही बाण असा व्यवस्थित लावला की त्याचा जो विशिष्ट आकार असतो आणि तुमचा हात याच्यामध्ये जी टोटल एनर्जी जी साठवलेली असते, स्टोअर केलेली असते, तिला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा तुम्ही तो बाण सोडता तेव्हा त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. मीन्स द एनर्जी स्टोअर इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इज स्पेसिफिक स्टेट ऑर द स्पेसिफिक पोझिशन इट इज कॉल्ड ॲज अन पोटेन्शियल एनर्जी. आता ह्याचं एक्सप्रेशन जर आपण बघितलं तर तुम्हाला मी आणखी एक एक्झाम्पल देते की सपोज एखादं ऑब्जेक्ट आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की वीज कशी तयार केली जाते पाण्यापासून. एका विशिष्ट डोंगरावर
पाणी इथं साठवलं जातं, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये जी ठराविक उंचावर पाणी साठवलं जातं, म्हणजे ते पाण्यामध्ये जी स्टोअर केलेली एनर्जी जी असते ती कोणती असते? पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे. आता सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ हा बॉब हे आहे, डस्टर आहे. मग हे मी डस्टर उचललेला आहे, बरोबर आहे. समजा ह्या डस्टरचा मास आहे एम, या डस्टरचा मास आहे एम, बरोबर आहे. मग मी हा काय केला? उचललेला आहे, ठराविक उंचीवर उचललेला आहे, बरोबर आहे. आता ठराविक उंचीवर उचलण्यासाठी मी फोर्स अप्लाय केलेला आहे, बरोबर आहे. मग मी ह्याच्यावर फोर्स अप्लाय करून मी ठराविक हाईटवर त्याला तो उचललेला आहे. मग समजा मी एफ हा फोर्स अप्लाय केलेला आहे ॲट द हाईट एच, बरोबर आहे. आता हा जो फोर्स आहे विच इज इक्वल टू द अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे. कारण तुम्हाला माहिती आहे इच ऑब्जेक्टवर अर्थ त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असते. मग साहजिक आहे डस्टर आहे, याच्यावर देखील वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलेला असेल. मग त्या ग्रॅव्हिटेशनलच्या फोर्सच्या अगेन्स्ट मी हा डस्टरवर एफ हा फोर्स लावलेला आहे आणि एच हाईटपर्यंत मी तो उचललेला आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये असलेलं मी जे केलेलं वर्कडन आहे ते वर्कडन कोणा येत असणार? तर ते वर्कडन जे आहे ते असणार आहे, ते वर्कडन मीन्स आपला फॉर्म्युला काय? वर्कडन द फोर्स इनटू द डिस्प्लेसमेंट. आता फोर्स मी जो अप्लाय केलेला आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की मास इनटू ॲक्सिलरेशन, बरोबर आहे. एन इनटू आता ॲक्सिलरेशन आहे तुम्ही कोणाच्या अगेन्स्ट त्या डस्टरला उचललेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये जे ॲक्सिलरेशन असणार आहे ते ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन असणार आहे. त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनला लेटर वापरतात जी, आणि मी किती उंचीपर्यंत उचललेलं आहे? हाईट एच वेगळी. तेव्हा जेव्हा मी जे वर्कडन जे केलेलं आहे ते किती असणार आहे? एम जी एच. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ द एनर्जी दॅट इज अ स्टोअर इन द ऑब्जेक्ट, बरोबर आहे. मीन्स द पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्कडन एका ठराविक उंचीपर्यंत. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र काय मिळालं मला? एम जी एच. मीन्स द डिस्प्लेसमेंट टू द हाईट इट कॉजेस द एनर्जी इज ॲन एम जी एच. म्हणजे ती वस्तू मी एच हाईटपर्यंत उचलली तर त्याच्यामध्ये जी स्टोअर केलेली एनर्जी असणार त्या ठिकाणी त्याला असणार आहे ती पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? एम जी एच एवढी पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये असणार आहे. लक्षात आलं तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? तर पोटेन्शियल एनर्जी मीन्स द ऑब्जेक्ट कॅन बी स्टोअर्ड द एनर्जी because of its state or because of its position. This is called as an potential energy, and the formula of the potential energy is equal to the mgh. M for mass, g for gravitational acceleration and h for height. आता तुम्हाला मी मगाशीच म्हटलेलं होतं की एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म, बरोबर आहे. तर मी मगाशी बोचा ॲरोचं एक्झाम्पल दिलं की द पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड इनटू द कायनेटिक, किंवा मी रबर बँडचं एक्झाम्पल दिलं, बरोबर आहे. मी रबर बँड स्ट्रेचमुळे पोटेन्शियल एनर्जी कॅन बी सोडल्यानंतर ती मुवमेंट होते. मीन्स इट इज इन द मोशन, तर इट कॅन बी कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे. मीन्स जनरली यू नो दॅट द एनर्जी कॅन बी ट्रान्सफर इनटू द वन फॉर्म इनटू द अनदर फॉर्म. आता फॉर एक्झाम्पल आणखी बरेचसे एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकते की फॉर एक्झाम्पल तुम्ही बटन दाबलं की तुमचा फॅन सुरू होतो, बरोबर आहे. मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी. तुम्ही बटन दाबलं की तुमचा बल्ब लागतो, ट्यूबलाईट पेटते. मीन्स द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द लाईट एनर्जी, बरोबर आहे. त्याप्रमाणे इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे तुमचा स्पीकर चालू होतो, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड साऊंड एनर्जी. किंवा प्लांट कॅन बी टेक द सोलर एनर्जी अँड कन्वर्ट इनटू द फूड. मीन द सोलर एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू द केमिकल एनर्जी. म्हणजे अशा रीतीने आपण एका एनर्जीचं कन्वर्शन दुसऱ्या एनर्जीमध्ये आपण करू शकतो, बरोबर आहे.
मीन्स एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इंटू द वन फॉर्म इंटू द अनदर फॉर्म. परंतु ही जी एनर्जी आहे आपण एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो, पण ही आपण एनर्जी क्रिएट करतो का? नाही. आपण ही डिस्ट्रॉय करू शकतो का? नाही. मग यावरून एक लॉ काढलेला आहे, त्या लॉला म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्या लॉला म्हटलं असतं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ. आणखी एक एक्झाम्पल घ्या. तुम्ही फूड खाता, बरोबर आहे. मग तुम्ही जे फूड खाता ते केमिकल एनर्जी असते, बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या याच्यात वापरता. ते फूड एनर्जीचं कन्वर्शन मी आता बोलते म्हणजे साऊंड एनर्जीमध्ये, मी चालते म्हणजे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी म्हणजे वन एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इन टू द अनदर एनर्जी. अशा बऱ्याचशा एनर्जी आहे ते एकामधून सेकंड दुसऱ्यामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 25 वर डायग्राम दिलेली आहे बघा. बऱ्याच वेळा एक्झामला विचारली जाते. आता यावरून तुम्ही असं सांगता की ही जी एनर्जी आहे ही आपण क्रिएट करू शकतो का? करू शकत नाही, किंवा आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. मात्र एका एनर्जीचं कन्वर्शन दुसऱ्या एनर्जीमध्ये करतो आणि त्यावरून एक लॉ तयार केलेला आहे. त्या लॉला म्हटलं तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता काय आहे तो लॉ? तो लॉ असा आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट it can be converted into the one form into the another forms. Then total amount of energy in the universe is constant, remains constant. लक्षात आलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन काय मी सांगितलं? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. म्हणजे एनर्जी आपण क्रिएट पण करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय देखील करू शकत नाही, बट इट कॅन बी कन्वर्टेड इंटू द वन फॉर्म इंटू द अनदर फॉर्म. म्हणजे एकचं कन्वर्शन आपण एकामधून दुसऱ्यामध्ये करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू द कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे. अँड टोटल एनर्जी, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स, म्हणजे पूर्ण युनिवर्समध्ये जी टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी आहे विच इज अ रिमेन्स कॉन्स्टंट. दिस इज अ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा लॉ परीक्षेला विचारला जातो. त्याची जी डायग्राम दिलेली आहे 2.5 द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, ही देखील बऱ्याच वेळा परीक्षेला विचारली जाते. खाली एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे पेंड्युलमचा, तो तुम्ही घरी करून बघायला हरकत नाही आहे, कारण तो सध्या तो टॉपिक आहे ट्राय धिस पेज नंबर 25 वरचा, तो मात्र परीक्षेला नाही आहे. पेंड्युलमचा जो एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला आहे कपल ऑफ ऑक्सिलेटर 2.6ची जी डायग्रॅम आहे ती मात्र परीक्षेला नाही आहे. आलं लक्षात? मात्र ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी हे मात्र परीक्षेला आहे, कारण त्याची डायग्राम परीक्षेला विचारली जाते. तुम्हाला लक्षात आलेलं आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आणि लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काल आपण कायनेटिक एनर्जी बघितली. तुम्हाला परीक्षेला डिफरन्स पण विचारतो पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. त्यामुळे उद्या मात्र तुम्ही तुम्हाला हा एक होमवर्क आहे, पोटेन्शियल राईट द डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल एनर्जी अँड द कायनेटिक एनर्जी. समजलं तुम्हाला? थँक्यू.